दात दुखतोय, डॉक्टरांनी रूट कॅनल करायला सांगितलंय. खरंच गरज आहे का, की असंच पैसे खाण्यासाठी बोलताय? हाय, डॉक्टर मोनाली. जेव्हा तुमचा दात दुखतो आणि तुम्हाला रूट कॅनल करायला सांगतात, रूट कॅनल म्हणजे काय? तर जेव्हा कीड नसपर्यंत जाते आणि तेव्हा फक्त वरतून सिमेंट भरून चालत नाही, तेव्हा आपल्याला कीड साफ करतानाच खाली नस पण साफ करावी लागते आणि आर्टिफिशियल नस टाकून सिमेंटने दात सील केला जातो, वरतून कॅप बसवली जाते. इन शॉर्ट याला रूट कॅनल बोलतात. तर याची खरंच गरज आहे का, की उगाचच डॉक्टर सांगतायत, खूप खर्चिक आहे म्हणून ते सांगतायत? तर नाही. टेक्नॉलॉजीज जशा पुढे पुढे वाढत चालल्या आहेत, तशाच आता दात काढण्यापेक्षा दात वाचवण्याच्या पद्धती खूप वाढलेल्या आहेत. म्हणजे आधी कसं असायचं, दात दुखतोय तर दात काढून टाका, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय नसायचे. आता खूप ऑप्शन्स आहेत. तर दाताला कीड लागली आहे तर काही कंडिशन्समध्ये सिमेंट भरता येऊ शकतं. सिमेंट भरण्याच्या पलीकडे सिच्युएशन असेल तर तुम्ही रूट कॅनल करू शकता. रूट कॅनलमध्ये पण सपोर्ट नसेल तर एक्सटर्नल सपोर्ट म्हणून पोस्ट अँड कोर करू शकता. सो आता जग खूप पुढे गेलं आहे आणि त्यातल्या त्यात हा एक रूट कॅनलचा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल झाला आहे. त्याच्यामध्ये तुमचा जो दात आहे तो तोंडातच राहतो आणि त्याच्यावरच काम करून, त्याच्यावर कॅप बसवून तुम्हाला चावण्यासाठी तो दात तिथे अवेलेबल होतो. म्हणजे काय, तर रूट कॅनल करण्याची गरज का आहे? तर तो दात काढला जाऊ नये, दात काढायची वेळ येऊ नये म्हणून तो रूट कॅनलसाठी दात आपल्याला सजेस्ट केला जातो. थँक्यू.